आज तसाच त्रास मलाही होत. बाबांच्या वाट्याला जे दुःख आलं तेच दुःख माझ्या सुद्धा पदरी आलं शकू. आपल्या एकसंध घराचे तुकडे करायला निघालाय हा पोरगा. इतिहासाची अशी दुर्दैवी पुनरावृत्ती घडायला नको होती बघ मला, अजिबात नको होती. भवाची या पोटी दुःखाची या राशी. शरण देवासी जाता भले, तुका म्हणे नव्हे काय त्या करिता, चिंतावा तो आता विश्वंभर. विठुराया तू सांभाळ बाबा आता. राम कृष्ण हरी. हुकुमशाहीला टाकू मोडून, आदोक्षज महाराजांना देव निवडून. हुकुमशाहीला टाकू मोडून, आदोक्षज महाराजांना देव निवडून. रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी. मी आज या विचारपीठावर चमकायला नाही तर आपल्या गावाच्या विकासासाठी आलो. मी अधोक्षज अंताची दिग्रसकर. माझा विश्वास हा शब्दांवर नाही तर प्रत्यक्ष कृतीवर. तसंच माझा भर हा गप्पांवर नाही तर रस्ते, ही शाळा, दवाखाना आणि पाणी अशा कामांवर असेल. विठूच्या वाडीत अनेक विकासाची कामं पेंडिंग आहेत हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. आधीचे आपले सरपंच मोहितराव यांना आपण याच्यासाठीच निवडून दिले होते, पण विकासाची कामं काही झालीच नाही. मी त्यांची काही बदनामी करून मत नाही मागणार, पण घोडा मैदान सामने जे सत्य आहे ते आपल्या समोर आहे. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही योग्य तोच निर्णय घेता. तुम्ही प्रचार मोहीम चालवली का आमच्या नेत्या मोहितरावाला बदनाम करायची मोहीम? त्यांनी भले कामं केले नसतील, पण गावात व्यभिचाराला खतपाणी घातलं नाही. काय बोलताय तुम्ही? जे दिसतंय तेच बोलतोय. अधोक्षक महाराज, गावच्या न झालेल्या विकासाबद्दल एवढं बोलताय, तुमच्या बायकोविषयी पण बोला ना. म्हणजे अहो म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला माहित नाही का? तुमची बायको तुमच्या मोठ्या भावावर रात्रभर एकत्र होती. हा, तुम्हाला माहित नाही का? त्यांचं झेंगट होतं ना आधीच. एवढी कीर्तनाची परंपरा सांगता, उपदेश करता, तुमची बायको काय करते? बेविचार. गावचा कारभार बघण्यापेक्षा स्वतःच्या बायकोकडे लक्ष ठेवा. आगाऊ बोलू नकोस हा. आणि ती आगाऊ वागते ते. तुझ्या तर शांत सोडा मला. जीव हसरतो. हे करायला आलायस का तू इथे? अरे हे लोक असंच करणार. तू त्यांच्याशी शांतपणे बोललं पाहिजेस. मोहितराव असे कधी गुंडासारखे अंगावर धावून नाही आले. बघा रे बघा, तुमचा हा नेता अंगावर जाऊन धमकी देतो, बायकोचा पाच झकाय बघतोय.
अरे ज्याचा बायकोवर कंट्रोल नाही तो विकास काय करणार गावचा? मधासारखं आणि वागणं विषासारखं. दिवसा कीर्तन आणि रात्री त्याचाच बायकोवर कंट्रोल नाही. असं सरपंच नकोय आम्हाला. नकोय आम्हाला. नकोय आम्हाला. असा सरपंच नकोय आम्हाला. ए, चला रे. मोहितराव, तुम्ही सरपंचकीसाठी उभे राहणार होतात तेव्हा एवढी कामं नाही केली आणि आता अर्ज माग घेतलाय लई काम करताय. थोडक्यात काय, सरपंचकीसाठी उभे नसलेले मोहितराव जास्त कामाचे आहेत असं म्हणायला पाहिजे ना. जास्त होतंय मोठ्या बाई, जास्त होतंय. फ्लो मध्ये तुम्ही आमचा अपमान करताय, लक्षात येऊ द्या जरा. नाही नाही नाही, अपमान नाही करते मी आपला असंच. पण तुम्हाला सांगू का, एक नंबर काम केलं बरं का तुम्ही ना. ती सभा उधळून टाकली, मस्त केलं एकदम. मोहितराव इफेक्ट म्हणतात त्याला, मोहितराव इफेक्ट. कसं आहे मोठ्या बाई, मोहितराव आपल्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करत असतो. हो, चांगलंय चांगलंय. म्हणजे सभा माझ्या पोराची आणि बदनामी झाली सुनेची, हेच हवं होतं मला. हो मोठ्या बाई, आम्हाला निवडून देणारे लोक आमच्याच सारखे आहेत. हा, आता ते टीव्हीत कसं तोच व्हिडिओ 17दा दाखवून वावटळीची भीती घालत असतात. आम्ही पण तेच केलंय, एकदम शेम टू शेम. आता हेच वावटळ इंद्रायणीला कुठच्या कुठं फेकल आणि आमच्याच कॅन्डिडेटला निवडून आणल. आवडला तुमचं कॉन्फिडन्स. मोठ्या बाई, आता सगळी सूत्र बदलणार. इंद्रायणीची नांगी ठेचणार, गोपाळ निवडून येणार. हा, पण तो राहणार नामधारी आणि मोहितराव बोडके पाटील राहणार सत्ताधारी. सत्तेचं रिमोट पण आमच्याच हातात, नाही का? इंदू बस, माझा निर्णय झालाय आणि त्यात काहीच बदल होणार नाही. आदू, पहिल्याच प्रसंगात हत्यार टाकून देणार आहेस का रे तू? निवडणुकीत साम दाम दंड भेद वाटेल ते हत्यार वापरतात लोक. तू पहिल्याच वारात मैदान सोडून पळणार आहेस? इंदू, त्या सगळ्यापासून मला काहीच फरक पडत नाही. मला कोणत्या गोष्टीपासून फरक पडतो हे तुला माहिती. इंदू, मी तुझी बदनामी होताना बघू शकत नाही. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. आदू, तू विरोधकांवर नाही, ज्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवला त्यांच्यावर लक्ष दे रे. त्यांच्यावर लक्ष देऊन आतापर्यंत सहन करत होते इंदू. ते तर पिंकू काका मध्ये आला म्हणून वाचला तो, नाहीतर फोडला असतं त्याला. आदू, किती लोकांना फोडणार आहेस तू? किती लोकांची तोंड धरणार? ही अशी मारामारी करणं हा उद्देश आहे का रे आपला? काका, अरे तू स्वतःच बघितलं ना, इंदू बद्दल नाही ते बोलतात रे. हे बघ, आत्ता जर तू माघार घेतलीस ना, तर त्याचा अर्थ तू त्यांनी इंदूवर केलेले आरोप स्वीकारल्यासारखं होईल. हे बघ, ही परीक्षा सोपी नसते रे. उडदा माझी काळे गोरे असणारच. गावामध्ये चांगल्या प्रवृत्तीची माणसं असतात, तशी वाईट प्रवृत्तीची असतातच. तुला सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जावं लागेल. नेता त्यालाच म्हणतात जो सगळ्यांना सोबत पुढे नेतो. त्यासाठी वागण्यामध्ये संयम हवा.
राहता राहिला प्रश्न चारित्र्याचा, तर ते इतकंही हलकं नाहीये की कुणी सोम्या गोम्या येईल, फू करेल नाही ते उडून जाईल. आदू अशा अग्निपरीक्षेतून मी लईदा गेली आणि विठुरायाच्या कृपानं बाहेरही आली. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, एवढं पुरेसं आहे आदू माझ्यासाठी. अगं पण तुला त्यांना उत्तर द्यायचंय ना, ते तुझ्या कामातून दे. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी जीवाची बाजी लाव. अगदी बरोबर बोलली ती. जर बदल घडवायचा असेल ना तर प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला लागतं आणि सगळं सहन करावं लागतं. आणि खरेपणाची ताकद खूप मोठी असते, हो ना महाराज? अधोक्षज, तू फक्त नेटानं लढ. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि रात्री परपुरुषाच्या गळ्यात गळे घालून फिरायचं ही रीत आहे हिची. शाळा ज्ञानाचा उजेड या गोष्टी नुसत्या मुखात आणि परपुरुषाची संगत आचरणात. ओ ताई थांबा, या असल्या गाण्याच्या बाईला कशाला वर्गणी देताय?